अकोट नगर परिषद में भाजपा कार्यकर्ताओं का कथित अपमानजनक व्यवहार एक बार फिर सामने आया। बेलदरा के पूर्व सरपंच राम मंगले के स्वाभिमान की आवाज उठाते हुए राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी में शामिल होने के बाद अकोट तालुका में राजनीतिक माहौल गर्म हो गया है। मंगल ग्रह का निवासी जोड़ा वर्षों से यहां तरह प्रकाश भारसा काले के प्रति निष्ठा, सम्मान और आदर बनाए रखे। विजय का गुमान अपनी स्कॉर्पियो पर विधायक की फोटो लगाकर चमकता रहा। फिर भी जिस कथित अपमान हाशिए पर रखा गया और उपेक्षा का सामना करना पड़ा, वह अतः असहनीय हो गया। मंगले ने गंभीर आरोप लगाया कि हेवरखेड़ में 500 कार्यकर्ताओं के साथ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस की सभा में जाने से उन्हें जानबूझकर दूर रखा गया। कार्यकर्ताओं के बीच चर्चा की बड़ी संख्या में कार्यकर्ता उनके साथ होने के कारण प्रदेश स्तर पर उनकी नजर लग जाएगी, इस डर से कुछ पदाधिकारियों ने उन्हें रोका है। इस लगातार तानाशाही, अपमान और दमघोटू माहौल से तंग आकर मंगले ने आखिरकार उप मुख्यमंत्री अजीत पवार की मौजूदगी में एनसीपी का दामन थाम लिया और बीजेपी और ए में शामिल होकर भारसा काले को साफ संदेश दे दिया। इस फैसले पर अकोट क्षेत्र में वफादार कार्यकर्ताओं के खिलाफ अन्याय के खिलाफ विद्रोह के रूप में व्यापक प्रतिक्रिया हुई है। धनराज सबकाल की रिपोर्ट। 25 तारीख मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या हातून आज पक्षप्रवेश होता, असा आमच्या भावी आमदार जे प्रकाशभाऊ भारसागळे आहेत त्यांनी मला शब्द दिला की राम तू किती लोकांचा प्रवेश घेतो। मी म्हटलं 500 लोकांचा उमरा सर्कल मधील मी लोकांचा पक्ष घेत आहो, तर तुम्ही मान्य आहात का? मी त्या लोकांना आणायचं काय, कार्यकर्त्यांना आणायचं काय? जवळपास 150 महिला आणि जवळपास 350 पुरुष असे यांना मी स्वतःच्या वाहनाने मी इथं बोलावला मुख्यमंत्री साहेबांच्या हातून की आपण तिथं प्रवेश करू, असं मला आमदार साहेबांनी म्हटलं। पण आता मी रामराज्य असताना हे असं भाजपमध्ये रावणशाही 500 लोकांचा जर प्रवेश होत नसेल तर याच्यामध्ये दुःखाची बाब नाही आहे। कारण की एवढं जनता किती नाराज झाली की आपल्याला बीजेपी मध्ये प्रवेश सुद्धा होत नाही, की हे म्हणजे इतकं नाराज आहे की रामभाऊ तुम्ही या भाजपमध्ये राहू नका, आणि आम्ही तर राहतच नाही। यानं मला स्पष्ट झालं की प्रकाश भारसागळेंना मी 10 वेळा फोन केला की भाऊ आपल्याला लोक थांबलेले आहेत, प्रकाश भाऊ भारसागळे फोन उचलत नाहीत। एवढी मस्ती म्हणणं आहे। एकच माझं धोरण आहे की मी त्याचा कट्टर समर्थक आहोत। रात दिवस एक रात्र मी त्यांच्यासाठी पानिपत केलं। माझं एकच स्वप्न होतं, माझ्या गाडीवर मी 4x4चा बॅनर भारसागळे साहेबांना लावलं, स्वतः बापाचं बॅनर लावलं नाही, मी त्यांचं लावलं आणि मी 500 मेंबर केले भाजपचे। आज प्रकाश भाऊ भारसागळे परवा दिवशी एक आमच्या उमरा सर्कल मध्ये एका जणांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला। राष्ट्रवादीचा हे आहे, समजा राष्ट्रवादी अध्यक्ष आहे, शहर अध्यक्ष, आपला ग्रामीण अध्यक्ष, तालुका प्रमुख आहे, त्याच्या लक्ष्मीला प्रवेश झाला। आज त्यांना उमरा सर्कलचं तिकीट मिळून आलं। मी अपक्ष राहत आहो। माझं एकच धोरण आहे की मी सच्चा कार्यकर्ता, सच्चा। तुम्ही भाजप सोडली का? मग आता भाजप सोडली नाही, माझी भाजपची माणसं आहेत, भाजप आहो मी, कट्टर भाजप। मी भाजप सोडत नाही, मी हिंदुत्ववादी आहो। माझा विचार आहे की माझे नरेंद्र मोदी विचार आहेत, माझे सर्व हिंदुत्ववादी जे विचार आहेत। तुम्ही रावणशाही म्हटलं, रावण कोण आहे? मग रावणशाही हे 500 लोकांचा जर प्रवेश होत नाही तर राम राज्यात जर आपला जर रावणशाही असं प्रवेश होत नाही तर मग रावण आहेत कोण? XYZ नाही, रावण कोण आहे? नाव सांगा ना। नावन मी राम राज्यात जर 500 लोकांचा प्रवेश होत नसेल तर राम राज्य सोडून हे काय म्हण लागते? तुम्ही आज राम मंदिरावर झेंडा फडकला, नाव घेतलं, तुमच्या मनातला रावण जे आहे ते भारताकडे। आज प्रकाश भारसागळे मला हे म्हणत नाही, मला प्रकाश भारसागळेने शब्द दिला। मी शब्द म्हणजे माझ्या शशिकांत बुत्तराळे मला गॅरंटर आहेत, 4 ड्रायव्हर आहेत, 4 जण आहेत माझे साक्षीदार की 500 मेंबर लोक यानं वापर केला। फक्त मुख्यमंत्रीपाशी सभा झाली पाहिजे, गर्दी वाढली पाहिजे, आणि डायरेक्ट फोन उचलत नाही। सध्या प्रकाश भारसागळे सध्या फोन उचलत नाही। आज रामाच्या तिथं अयोध्याला मॅडम आज झेंडा फडकला। आज इथं भाजपमध्ये 500 लोक आहेत, हे पूर्ण मंडळी काही गेली मंडळी सकाळपासून 9 वाजतापासून उपाशी आहेत, याचा प्रवेश नाही घेतला म्हणजे राम राज्यात रावणशाही झाली। मला ते दुःख वाटते, पण मी थांबणार नाही, झुकणार नाही। माणसाला किंमत आहे। मी उपोषण केलं 2022 मध्ये 9,72,00,000 रुपये मी उपोषण शेतकऱ्यांसाठी आणलं। प्रत्येक गरीबाला मी 5,000 रुपये दिले।